धन्यवाद अतुलजी आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हे होते काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी, ज्यांचं असं म्हणणं आहे की श्रेयवाद हे मुख्य कारण आहे या सगळ्या समस्यांचं आणि सकाळपासून ज्या प्रकारे प्रवासी घाटात रखडलेले आहेत त्या सगळ्या प्रवाशांचे जे काही हाल होत आहेत त्याला नियोजनाचा अभाव हे मुख्य कारण असल्याचा त्यांचा आरोप आहे। तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात। वेगवेगळ्या पद्धतीला वेगवेगळे पर्यायी रस्ते त्या ठिकाणी तयार होत गेले। मला आठवतं बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना टिळक साहेब या ठिकाणी ऐकले होते, त्याच्यातून या रस्त्याच्या घाटाच्या पर्याय मार्गाला चालना त्या कालावधीमध्ये मिळाली होती। एक्सप्रेसवेचं सुद्धा स्वप्न एकेकाळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं। त्याच्यामुळे या संबंध एक्सप्रेसवेच्या मार्गाच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात फायदा निश्चितपणाने त्या ठिकाणी झाला। मुंबई ते पुणे विमान वाहतूक सेवा एक्सप्रेस हायवे सुरू झाल्यामुळे बंद झाली, पण अलीकडच्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणावर वाढलेली वाहनं ही लक्षामध्ये घेता या मिसिंग लिंकची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती होती। मला असं वाटतं केवळ मुंबई पुण्यापुरता सीमित नाही, केवळ महाराष्ट्रापुरता नाही तर देशाच्या या संबंध धोरणाच्या मध्ये अत्यंत प्रचंड प्रमाणावरती प्रगती करणारा हा मिसिंग लिंकचा प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या हस्ते आज लोकार्पित होत आहे। रायगडचा खासदार म्हणून मला प्रचंड मनापासूनचं समाधान या ठिकाणी होत आहे। अजितदादांची आठवण येतेच, कारण सभागृहामध्ये त्यांनी याच मिसिंग लिंकचा उल्लेख करत केव्हा ते काम पूर्ण होईल, त्याच्यासाठी निधीची उपलब्धता कसं होईल त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं होतं। इथे दिसत असलेली उंबरखिंडची खिंड एक ऐतिहासिक वारसा, छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आज या सगळ्या परिसरामध्ये आहे। अशा वेळेला इथून जाणारा प्रत्येक प्रवासी, जाणारा किंवा येणारा सुद्धा, तो आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचा असेल किंवा आपल्या राज्यांतील असेल, या सर्वांच्यासाठी आणि सामान्य प्रवाशांच्यासाठी सुद्धा फार मोठं प्रगतीचं पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून उचललेलं आहे। त्याचा मी आज आवर्जून उल्लेख या निमित्ताने करतो आहे। उद्घाटना दिवशी आज वाहतूक कोंडी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली पाहायला मिळते। आज पूर्णतः 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा आहेत त्या लागलेल्या आहेत। आता ही वाहतुकीची कोंडी गेले काही वर्ष आता सुरू आहे आणि म्हणूनच ती वाहतुकीची कोंडी दूर व्हावी म्हणून या मिसिंग लिंकचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, देशातील सर्वाधिक उंचीचा प्रकल्प, उंचीचा पूल असलेला प्रकल्प, देशातील सर्वात रुंद असलेला बोगदा हे वैशिष्ट्य आहेत। ही जी काय वाहतुकीची कोंडी आहे ती कमी करण्यासाठीच हा पर्याय मार्ग या ठिकाणी केलेला आहे। थोडं जरा दमाने घ्यावं। आज संध्याकाळपर्यंत सगळं ट्रॅफिक खुली झालेली असेल। दुसरं असं की आज शुक्रवार आहे, 1 मे आहे, सुट्टीचा दिवस आहे, उद्या शनिवार आहे, रविवार आहे, लॉंग वीकेंड असल्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रवासी या सगळ्या परिसरामध्ये येतात, पण त्याच्यावरचाच रामबाण उपाय म्हणजे मिसिंग लिंक आहे। तुम्ही उपाय काढण्यात केली होती तरी देखील अशा पद्धतीच्या वाहतूक कोंडीमुळे कुठेतरी लोकप्रतिनिधींनी पण व्हिडिओ केले असते, सर्वसामान्य गाड्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये बंद आहे। आपण एक लक्षात घ्या, ही जी काय वाहतुकीची कोंडी का आजच झाली नाही, गेले वर्षभर होते किंवा 2 वर्ष होते। म्हणूनच हा पर्याय मार्ग एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प, राज्याच्या देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प महायुतीच्या सरकारने हातामध्ये घेतला। म्हणूनच मी देवेंद्रजींचे, शिंदेसाहेबांचे, दादांचं स्मरण करतो आणि बहिणींचे आभार मानतो। आता ही आजचा काही क्षणाच्या पुरता तर थोडंफार होणारच, आता सगळंच काही याच्यापेक्षा काय वेगळा अभिप्रेत अशातला काय भाग नाही। तुम्ही वारंवार अजितदादांचं नाव घेत आहेत, कारण की आता पण तुम्ही म्हणाल की सभागृहामध्ये देखील अजितदादांचं नाव। एक भाग असा आहे की तर वाहतूक कोंडी दूर व्हावी म्हणूनच मिसिंग लिंकचा हा प्रकल्प आम्ही केलेला आहे असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। वाहतूक कोंडी आजच झाली नाही असंही तटकरेंचं म्हणणं आहे। थोडं दमानं घ्या असं देखील तटकरे सांगतायत। मिसिंग लिंकची आवश्यकता मोठ्या प्रमाणात होती आणि आज लोकार्पण होत आहे, मात्र संध्याकाळपर्यंत वाहतूक पूर्ववत होईल असं देखील सुनील तटकरे म्हणतात। तर एका बाजूला लोकांचे इतके हाल होत आहेत, लहान मुलं या गाड्यांमध्ये या उन्हात तिथे थांबलेले आहेत, मात्र काही क्षणापुरतं हे सगळं आहे, थोडं दमानं घ्या असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असं म्हणतात। त्यामुळे
रणरणत्या उन्हात थांबलेल्या या प्रवाशांच्या या सगळ्या समस्यांबद्दल तटकरेंचं असं म्हणणं आहे की वाहतूक कोंडी आजच झालेली नाहीये, काही क्षणापुरतं हे होणारच, मात्र त्यासाठीच मिसिंग लिंकचं उद्घाटन आज होतंय आणि त्यानंतर थोडं दमानं घ्या, संध्याकाळपर्यंत वाहतूक कोंडी पूर्ववत होईल.